हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व? नक्की सांगा कमेंटमध्ये। चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया। आजचं रुटीन काय काय आहे। आणि सकाळची ना सगळी कामं आवरली होती। आता दुपारचा स्वयंपाक करत आहे। आणि सकाळ सकाळी आजकाल मला व्हिडिओ घेता येत नाही, कारण अर्णवचं स्कूल म्हणजे सुरू झालं आहे, त्यामुळे थोडंसं गडबड होती। हळूहळू रुटीन बसेल त्यानंतर मग मी व्हिडिओ घ्यायला सुरुवात करेन। आणि आता माझं दुपारचं रुटीन सुरू आहे। त्या अर्णव संग बोलायचं चालू होतं। जम्मूमध्ये गरमी खूप अशी आहे। गावाकडे एवढा पाऊस होत आहे, पण इथं खूपच अशी गरमी आहे। चला तर आता जास्त वेळ न घेता लागूया कामाला। दुपारचा स्वयंपाक बनवूया। फौजी पण येतील थोड्या वेळात। आणि आता ना माझ्या चपात्या वगैरे बनवायच्या चालूच होत्या। आणि कुर्नालला कसं असतं, जेवणामध्ये ना रोज काही ना तरी म्हणजे वेगळं काहीतरी पाहिजे असतं। कधी त्याला स्क्वेअरची चपाती पाहिजे असते, कधी ट्रायंगलची पाहिजे असते, कधी कशी वेगवेगळी। तर आज त्याला दिलवाली चपाती पाहिजे होती, तर तीच मी बनवायचा प्रयत्न करत आहे। आणि त्याला ना थोडं वेगळं काहीतरी बनवून दिलं की खाऊन पण घेतो छान, आणि त्याला छान वाटतं। तर बघा अशा प्रकारे मी दिलवाली चपाती बनवली होती। थोडीफार सरळ जमली आहे, पण त्याला आवडली बरं का। त्यानं खूप म्हणजे खुशीनं खाल्ली होती, खूप छान वाटलं त्याला। आणि आता चपात्या वगैरे त्यासाठी बनवते, आमच्यासाठी वगैरे चपात्या बनवायच्या आता चालूच पुन्ही कुणाला देऊया। चला मग बघा आता कुणाला इथं बसल्या, कुणाकडे देऊ। ठीक आहे। आणि दुपारी ना आमच्या सर्वांचं जेवण झालं, त्याच्यानंतर आराम केला। आणि गरमी आहे ना, तर बाहेर कुठं जायचं मन पण होत नाही। जेवण वगैरे झालं, मस्त कूलर फॅन लावून म्हणजे झोपच येते, झोपच काढतोय आजकाल। आणि आता संध्याकाळची वेळ आहे, चहा वगैरे घ्यायचा आहे। फौजींना ड्युटीला जायचं होतं। आज सकाळी आमचे दूधवाले भैया लेट आले, त्यामुळे दूध काही गरम केलं नव्हतं। चला म्हटलं काही नाही, आता दूध वगैरे पण गरम करीन। आणि आता इथं फौजींना वगैरे चहा देऊन झाला, त्याच्यानंतर मी पण चहा घेतला। आणि या फौजींना पण आजकाल लेट जायचं असतं, मला वाटतं 4:30-5पर्यंत जातात। तर चहाचा टाईम असतं, तर म्हटलं चला चहा तुम्हाला पण घ्या आणि मी पण करते। चला आता बघूया बाकीचे काय काय कामं आहेत। आणि आता चहा वगैरे झाला घेऊन, चला म्हटलं घरातमध्ये ना अर्णवची कुणालचे काय ना काहीतरी कपडे वगैरे फाटलेले असतात, कारण मुलांचं कसं खेळताना वगैरे उड्या वगैरे जोरात मारतात, त्यामुळे पॅन्ट्स वगैरे फाटतात, शर्ट वगैरे फाटतात। माझे पण कुर्ते वगैरे थोडे फिटिंग करायचे होते। असंच काही ना काहीतरी आपलं शिलाईचं असतंच। आणि या सगळ्या गोष्टी ना घरातच केलेल्या बऱ्या आहेत। थोडीफार शिलाई करावी लागते, असं काही नाही की त्याला आपल्याला शिकावं लागतं, कोर्स वगैरे करावा लागतो। ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण घरात म्हणजे घरात बसल्या बसल्या पण शिकू शकतो। असंच मी पण थोडंफार मला पण थोडीफार शिलाई येते, जास्त काही नाही, पण आपलं घरातलं मुलांचे कपडे म्हणा, फौजींचे काय असलं काय तर फिटिंग करायचं असलं, हे थोडेफार मी गोष्टी करत असते घरातल्या घरात। आणि स्त्रियांचं कसं असतं की असं वाटतं बाबा चला घरच्या घरी आपण करू शकतोय ना, तर प्रयत्न केलाच पाहिजे। माझं पण तसंच आहे, असंच काहीतरी। आणि आता माझं इथं कुर्ते वगैरे ना नवीन आणलेले, ते पण मला फिटिंग करायचे होते, तर ते छान मी घरच्या घरीच फिटिंग वगैरे करून घेईन चाललं होतं। आणि माझ्यापेक्षा अर्णव कुणाल खूप एक्सायटिंग होते हे सगळं करायला। आता इथं मी व्हिडिओ शूट करतो, त्यामुळे दोघंजण म्हणजे लांब गेलेत। आता मला त्या दोघांनी खूप परेशान केलं। त्या दोघांना असं वाटतं की आम्ही पण काहीतरी करतो, कारण त्यांना वेगळं काहीतरी वाटतं ना, ही म्हणजे वेगळं मम्मा काहीतरी करत असते। दोघांचं छान इथं मला परेशान करायचं चालू असतं। चला आता पटपट ना सगळे फिटिंग करून घेऊया आणि नंतर बोलते। आता इथं ना मी शिलाई वगैरे करत आहे। म्हणतात चला आज संडे आहे, थोडं टाईम होतं आणि आज जास्त स्वयंपाकाचं पण टेन्शन नाही। फौजी आज म्हणजे संध्याकाळी बाहेरनं जेवण मागूया, तर म्हटलं चला हे बरेच दिवस झालं मी आणून ठेवले, पण शिलाई करायला वेळ नाही। पण माझ्यापेक्षा ना हे दोघं एवढे एक्सायटिंग आहेत, त्यांना असं वाटतं मम्मा नक्की काय करायला लागली। आणि आता अर्णव ना आतमध्ये लपून बसलाय, म्हटलं थांब मी व्हिडिओ बनवते, तुम्ही दोघं इथं मला परेशान करताय। आणि इथं बघा कुणाल पण बसलाय। कपडे अजून मला घडी घालायचे, कपडे आणलेत मी खालून, कपड्यांना अजून घडी घालायचे आहे। चाललंय आता काम, पण दोघं परेशान करतात म्हणून म्हटलं थांबा आता मी हे करतच नाही शिलाई। आता दोघं इथं बसले होते येऊन। चला आता पटपट जरा हे सगळं शिवून घेतो, कारण एकदा शिलाई मारली ना कसं व्यवस्थित राहतो कपडा, जास्त दिवस पण टिकतो। नाही ह्याच्या शिलाई कशा एक एक शिलाई असतात, लगेच म्हणजे उतसतं किंवा खराब होऊन जात आहे। चला आता लागूया कामाला। अब मैं करता हूँ, ठीक है? तू पकड़। नहीं 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 नहीं। अब मैं सांग की
मम्मी त्याला हात दुखस पर्यंत करून दे. चल चालू चालू कुणाल कर ना तेच कर और मैं ध्यान से हा बाय. चलो तर पटपट कर ना दम लागला तर उठीच ना बाई करून मी करतो कुणाल दम लायची होता उठा. बस इथे ये तू इथे ये तुम्ही दम आणि आता सगळी बाकीचं आवरलं होतं. चला म्हटलं भांडी वगैरे क्लीन करून घेऊया. आणि भांडी पण दुपारी जेवण वगैरे झाल्यानंतर आराम केला. म्हटलं नंतर आरामात साफ करा येतील. चला तर आता पटपट साफ करूया. नंतर वॉकिंगला वगैरे पण जाऊन यायचं आहे. आणि माझी भांडी वगैरे क्लीन करून झाली. आणि आपल्या खाली ना कोणतरी आता नवीन राहायला येणार आहे. खूप छान वाटते. कारण आता खूप दिवस झाला आम्ही एकटेच राहत होतो. पुढल्या ताई पण गेल्या आता, त्यामुळे वाईट वाटतं. पण आता छान वाटायला कोणतरी आता इथं नवीन पाहुणे येत आहेत. पाहुणे म्हणजे आपला शेजारी येतोय नवीन कोणतरी राहण्यासाठी. आणि आज ना तिथं कलरिंग वगैरे करायचं चाललंय, तर त्यांना पाणी वगैरे देऊया. अर्णव आता इथं पाणी घेऊन चाललंय. म्हटलं बॉटल वगैरे भरून घेऊन जा, कारण गरमी आहे ना खूप. आपण आपलं पाणी तरी विचारूया. जास्त काही ओळखीचे नाहीत आपल्या. पाणी वगैरे देऊया. अजून त्यांची मुलं, त्यांची बायको वगैरे आली नाही. ते भैया आले आहेत, पेंटिंग वगैरे करतायत रूमला. कारण रूम थोड्या खराब असतात, पेंटिंग केल्यावर छान वाटतं. चला थोडं ते पाणी वगैरे देतो यार ना, आणि विचारून बघूया. चहा वगैरे पण द्यायचा, कारण नवीन नवीन आहेत तर आपण थोडंफार विचारपूस केली पाहिजे. चला तर मग. आणि चला आता घरातली ना सगळी कामं आवरली आहेत. थोडं मला भाजी बनवा, घरातलं काय काय सामान आणायचं आहे. खूप दिवस झाला आणायचं म्हणतोय, पण जायलाच मिळत नाही. आज संडे आहे. चला आज संध्याकाळी स्वयंपाकाचं पण काय टेन्शन नाही, कारण आज फौजी म्हटले बाहेरून पनीरची भाजी, रोट्या वगैरे मागवतो. मला फक्त भात वगैरे बनवायचे आहे. त्यामुळे आज जास्त काही जेवणाचं टेन्शन नाही. तर ही सगळी कामं करून घेऊया. आटा वगैरे आणायचा आहे, थोडाफार गावाकडून आणलेला आहे. पण मी म्हटलं त्याच्यामध्ये हा आटा आणून थोडा मिक्स करून दोन्ही यूज करायचं म्हणजे बरं पडेल. कारण एकदम गावाकडल्या चपात्या खाऊन नंतर इथल्या खायला खूप कंटाळा येईल. थोडं मिक्स करून खाल्लं ना तर बरं वाटेल. चला तर जाऊया आणि घेऊन या आटा. बघूया अजून मला भाज्या वगैरे मिळतात की नाही, कारण आज संडे आहेत, भाज्या वगैरे कमीच मिळतात. असली तर घेऊन यायचं, नाही तर उद्या परत जावं लागेल. चला तर जाऊया आणि तुम्ही पण चला माझ्यासोबत. चला आता मुलं ना खालीच खेळत आहेत, त्यांना खालूनच घेऊन जाऊया. चला तर मग. अर्णव, कृणाल, चला.
इथं आलो होतो शॉपमध्ये. मला काहीतरी किराणा वगैरे घ्यायचा होता, पोहे म्हणा, गरा वगैरे लागतंच नाश्त्यासाठी. तर आता इथे बाकीचं भाजी वगैरे पण घ्यायची आहे आणि अर्णवसाठी पण काही ना काही स्कूलचं सामान, भरपूर असं गोष्टी असतात. आटा वगैरे पण घ्यायचा होता. आणि त्याच्यानंतर बघा इथं मुलांचं ना छान खेळायचं चालू आहे. माझं बाकी सगळं घेऊन झालं आणि इथंच पार्क पण आहे, इथं सगळे शॉप पण आहेत. तर येता मुलांना म्हटलं चला थोडं पार्कमध्ये पण खेळायला नेतो, म्हणजे थोडं त्यांना पण छान वाटेल. आणि मग त्यांचं खेळायचं वगैरे झालं ना आपण जाऊया घरी. आणि आता ना सगळं सामान घेऊन आलो. चला जास्त काही सामान आणलं नव्हतं, थोडंफार आणलं. आणि ह्याच्यामध्ये पोहे आणले आहेत आणि हा आटा आणला आहे. आणि पतंजलीचा आटाच आम्ही वापरतो, छान आहे पतंजलीचा आटा. त्याच्यानंतर इथं हे तेल आणलं देवासाठी ना, तिळाचं तेल वगैरे वेगळंच आणलं आहे. आणि ह्याच्यामध्ये ब्रेड वगैरे आहे आणि हे पण ना केक वगैरे आहेत मुलांना खाण्यासाठी. बघ खाऊन बघ कसा लागतो. आणि एवढीच शॉपिंग होती, जास्त काही नव्हतं. आता अर्णवला उद्या हां. आणि भाजीला वगैरे काही आणलं नाही, कारण संडे होता, भाज्या काही मिळाल्याच नाही. चला म्हटलं राहू दे, अर्णवला उद्या ब्रेड वगैरे देईन डब्याला. आणि चला आता संध्याकाळची देवपूजा वगैरे करून घेऊया. थोडंफार आलो बाहेरून फिरून, मुलांना पार्कमध्ये खेळवलं, सामान वगैरे पण घेऊन आलो. ही भांडी वगैरे क्लीन केली आहेत ना, ती कपाटाला लावते. आणि आता आज काय जेवणाचं टेन्शन नाही. फौजी आज बाहेरून जेवण आणणार आहेत, फक्त भात वगैरे बनवायचं आहे. आणि 8 वाजले तरी बाहेर अजून अंधार नाही. इकडं ना खूप वेळानं अंधार होते, गरमी अजून भरपूर आहे, भरपूर म्हणजे भरपूर गरमी आहे. आपल्या गावाकडे एवढा पाऊस आहे आणि तर खूप अशी गरमी आहे. चला तर आता लागूया कामाला. भात वगैरे लावते, पूजा करते मी. कुणाचं चाललंय ते आणल्यात ना ब्रेड वगैरे, ते खाऊन खायचं. आणि आता ना संध्याकाळची देवपूजा वगैरे झाली आणि फौजी आले नव्हते अजून. चला म्हटलं हे पोहे वगैरे आणले आहेत ना, ते डब्यामध्ये वगैरे भरून ठेवूया. कारण ही बारीक सारीक काम आहेत ना, ते लगेच केली तर बरं, नाही तर ते इकडं तिकडं पॅकेट मग पडून राहील आणि मग परत जास्तच पसारा होऊन जातो. आणि सकाळी नाश्त्याला वगैरे लागते. उद्या तर मला पोहे नव्हते बनवायचे, पण इमर्जन्सीसाठी वगैरे आणून ठेवले. कधी वाटलं पोहे वगैरे बनवावे तर असावे, थोडेफारच होते घरामध्ये. आणि आता येतीलच फौजी, फोन आला होता आणि त्यांची ड्युटी पण आहे ना, त्यामुळं थोडा लवकरच आवरायला पाहिजे. आणि आता इथं फौजी आले होते, येताना घेऊन आले होते रोटी पनीर वगैरे. तर मी त्यांना म्हणत होते पनीर थोडंसं आहे, पुरते की नाही काय माहीत. तर फौजी म्हटले आता बघा ते कसं, कारण प्रत्येक वेळेस जास्त आणतात, ह्यावेळेस मीच म्हणलं थोडं कमी घेऊन या, कारण शिल्लक राहतं मग उगाच 1-2 दिवस म्हणजे 1-2 टाईम खावं लागतं. तर ह्यावेळेस थोडं आणा म्हटलं, नंतर कमी वाटत होतं. तर म्हटले काय नाही बघा कसं आहे काय. आणि आता इथं पनीर वगैरे मी सगळ्या एका बाउलमध्ये काढून घेते, गरम करून घेते, नंतर सर्वजण आम्ही जेवण करीन. आणि याच्या जेवणामध्ये लच्छा पराठा, पनीर आणि ती चटणी होती कशाच तरी माहीत नाही, दही वगैरे होतं त्याच्यामध्ये, कांदा भात वगैरे हे सगळं. आणि आता ना आमचं संध्याकाळचं जेवण वगैरे झालं, छान होतं जेवण. कधीतरी आराम मिळाला तर छान वाटतं, कारण रोज स्वयंपाक बनवायचा, एखाद दिवशी आराम असला ना छानच. आणि आता पटपट जेवण वगैरे केलं. फौजींची नाईट ड्युटी होती, फौजी नाईट ड्युटीला गेलेत. आता मला भांडी वगैरे क्लीन करायचे, अजून कुणालचं जेवायचं चाललंय. हा ठेव, अजून कुणाल जेवतोय, अर्णवचं वगैरे झाले. चला आता सगळी भांडी क्लीन करून घेतो. आणि आज संडेचं दिवसभराचं असं रुटीन होतं, थोडं मी शेअर केले तुमच्यासोबत, कारण दिवसभर भरपूर अशी कामं असतात, त्यातूनच थोडासा वेळ काढून थोडासा व्हिडिओ घेतला आणि मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला तर छोट्याने खूप सगळं प्रेम करा, मोठ्याने खूप सगळा आशीर्वाद द्या. भेटूया त्याच नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. ओके बाय, जय महाराष्ट्र.